नमस्कार. श्री स्वामी समर्थ ताईंनो. आज सकाळी सकाळी काय केलं, पूर्ण जे काही शोच्या वस्तू असतात घरामध्ये त्या सगळ्या पुसत होते. कारण का तर आज 10 दिवस पाळलेलं होतं आम्ही सुतक, म्हणजेच भाऊकीचं. आणि ते सुतक फिटल्याच्या नंतर घर स्वच्छ करतात, कपडे धुवून काढतात, सगळे मोठे छोटे सगळे कपडे धुतले जातात. आणि ते धुवून टाकले सकाळी सकाळी आणि सगळ्या वस्तू पुसून घेतल्या. म्हणलं चला आता घर पुसून घेऊया. तेवढ्यात आहोंचा फोन आला की म्हणे, अगं आईचं दुखायलंय, म्हणजेच ते काकी म्हणतात, म्हणजे सासूबाईचं बीपी कमी झाला होता. आता बीपी कसा कमी झाला ते सांगतेच ताईंनो. वेळेवर न जेवण करणे, व्यवस्थित पाणी न पिणे, स्वतः एकट्या राहतात. आहोंचा पण डब्बा असतो, आहो गावाकडं असतात, पण मग काय करतात कधी कधी कंटाळा करतात काही गोष्टीचा. आणि तर मग बीपी कमी झाला सकाळी सकाळी आणि आहोंचा फोन आला. आता तुम्हाला सांगते ताईंनो, सकाळी सकाळी आहो गेले होते 10व्याला आणि मी सकाळी हे सगळं आवरायला काढलं होतं, कारण मला पण 10व्याला जायचं होतं. मग चला म्हणलं हॉस्पिटलला गेले, घरी आणलं सासूबाईला, इंजेक्शन सलाईन देऊन मस्त मिठाची खिचडी बनवून दिली मुगाच्या डाळीची. लेकरांनी त्यांनी खिचडी खाल्ली आणि मी मस्त तयार झाले. कुठं जायला ते सांगतेस. तर माझ्या मैत्रिणीकडं होत्या सत्यनारायण, आणि त्यांनी 2-3 वेळा फोन केला होता जेवायला ये म्हणून. मग सासूबाई म्हणल्या तू जा जेवायला, आम्ही जेवतोय. मग त्यांना आवरून दिलं जेवायला, ते सगळे जेवायला बसले आणि मी निघाले. तर त्या ताईंचा मुलगा आहे स्वामी भक्त, त्यासुद्धा स्वामी भक्त आहेत. चला धोंड्याच्या महिन्यात का होईना आपल्याला छान असं सत्यनारायणाला हळदी कुंकू देऊन पूजेचं दर्शन प्रसादसुद्धा भेटला. कारण अधिकाच्या महिन्यामध्ये म्हणतात सत्यनारायण पूजा केली पाहिजे. हे तर शक्य नाही झालं, मात्र प्रसाद तर नक्की भेटला. मग त्यांनी छान असा प्रसाद दिला, हळदी कुंकू लावला आम्हाला. आणि जेवायला तर एवढं छान ठेवलं होतं ताईंनो. त्यांच्या घरी होता हा कार्यक्रम, मात्र जेवण खूप छान होतं. वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, बर्फी, कोशिंबीर आणि भात आणि पुरी, एवढं सुंदर जेवण केलं आणि घरी निघाले. आता घरी आले, परत संध्याकाळचा वेळ झाला होता, कारण सासूबाईला परत घेऊन गेले दवाखान्यामध्ये आणि परत त्यांना रात्रीच्या सलाईन दिल्या. वापस आले आणि त्यांना म्हणलं चला एनर्जी येईल, कारण त्यांनी जास्त काही जेवण केलं नव्हतं. आता वाजले होते 9:15 आणि 9:15 वाजता मी चालले होते बाहेर कुठं ते सांगतेस. तर म्हणलं रोडला, मोठ्या रोडला जावं लागतं. कशासाठी तर बदाम शेक आणावं म्हणलं, पिल्या तर त्यांना थोडंसं बरं वाटेल म्हणून. मग बदाम शेक घेऊन आले सासूबाईला आणि त्यांना दिला. त्यानंतर घरी आले तर जारचं पाणी संपलं होतं, जारवाल्याने काही पाणीच दिलं नाही. मग परत हंडा घेऊन निघाले. परत आहोंना संध्याकाळी रसपोळीचं जेवण बनवलं, चण्याची भाजी, रस पोळी आणि पापडी. चला भेटूया ताईंनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.